नाशिकच्या मालेगावात NIA, ATS व IB या तीनही सुरक्षा यंत्रणांनी आज एक छापेमारी केली आहे। या छापेमारीमध्ये मालेगावचा जो आहे एका संशयिताला जे आहे ताब्यात घेतलेले आहेत। मालेगावच्या अब्दुल्ला नगर परिसरामध्ये MS ऑप्टिकल व होमिओपॅथी क्लिनिक हा संशयित चालवत होता। या संशयित जो आहे हा जश्न मोहम्मद या संघटनेचा सक्रिय कार्यकर्ता होता। त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी काल मध्यरात्री या संशयिताच्या घरावर आणि क्लिनिकवर छापा मारला। पहाटे 4 वाजेपासून तर सकाळी 10 वाजेपर्यंत या संशयिताची जी आहे ते कसून चौकशी सुरू होती। त्यानंतर मालेगाव नियंत्रण कक्ष येथे या संशयितास आणण्यात आलेले होते। या संशयिताकडून काही साहित्य जप्त करण्यात आले का किंवा नेमके चौकशीत काय निष्पन्न झाले याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही। कमालीची गुप्तता जी आहे ती पाळली जात आहे। मात्र या संशयितावर 179 प्रमाणे नोटीस बजावण्यात आली असून पुढील 15 तारखेला दिल्ली येथे हजर राहण्याबाबत सांगितल्याचे सूत्रांकडून जी माहिती मिळते आहे त्याद्वारे कळते आहे। एकूणच या सगळ्या छापेमारीनंतर मालेगाव शहर जे आहे ते सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आलेले आहेत। संदीप जेजुरकर, ABP माझा, मालेगाव। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।